या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तर जर्मनीच्या ब्रीमेनमधील रॉल्फ स्टायनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे. सुरुवातीला मी काहीतरी करेल ज्याचा उल्लेख करण्यासाठी मी नेहमी विसरते. मी नेहमी इमेजमध्ये काहीतरी करण्यापूर्वी त्यास सेव्ह करण्यास विसरते. मी फाईल सेव्ह ॲज वर जाते आणि यास comic.xcf म्हणून सेव्ह करते. xcf हे गिम्पचे मूळ फाईल स्वरूप आहे आणि ते फाईलमध्ये सर्व लेयर्सची माहिती ठेवते. गिम्पमध्ये JPEG किंवा TIFF किंवा त्याप्रमाणे काहीही कधीही सेव्ह करू नका. जर तुम्हाला त्यासह पुढे कार्य करायचे असेल तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथून प्रत्येक स्वरूपात एक्सपोर्ट करू शकता. पण तुम्हाला काहीही करिता त्यासह पुढे कार्य करायचे असेल तर XCF वापरा. मग काय करावे? पहिली गोष्ट, मला ही इमेज थोडी व्यवस्थित करावी लागेल. येथे दोन समस्या आहेत. पहिली, माझ्या मागे एक माणूस आहे. आणि दुसरी, येथे खाली असलेला हा पसारा. येथे हा पुतळा फार चांगला ठेवलेला आहे आणि मला असे वाटते की हा इमेजचा एक कोपऱ्याचा पॉइंट आहे. प्रथम मी ही सामग्री येथून काढते. त्यामुळे मी इमेजमध्ये झूम करते आणि पेन टूल निवडा. हे उत्कृष्ट क्लोनिंग टूल द्वारे केले जाते आणि मला इथे फार तंतोतंत काम करण्याची गरज नाही, कारण ही सर्व अल्प सामग्री अंतिम इमेजमध्ये दिसणार नाही. त्यामुळे मी क्लोन टूल निवडते आणि पेनचा आकार बदलते. आता मी कंट्रोल दाबते. सुरुवातीचा बिंदू मिळविण्यासाठी मी क्लिक करते आणि मी आता पेंट करण्यास सुरू करते. पण सुरू करण्यापूर्वी मी ओव्हरले मोडला नॉर्मल मोडमध्ये आणि ओपॅसिटी 100 मध्ये बदलते. चला आता पेंटिंग करू. इमेज थोडी ढगाळ होत आहे, त्यामुळे मी पेंटसाठी दुसरा ब्रश निवडते. आणि आता मी काठाजवळ जाते आणि पेंट करते. यामुळे माणूस निघून गेला आहे. त्याने येथे पसारा सोडला आहे. मला येथे फ्लॉवर पॉट ठेवायचा आहे, परंतु येथील हा पसारा जायला हवा. मी क्षणातच फ्लॉवर पॉटच्या या काठाची काळजी घेईल.
मी अशा प्रकारे ही इमेज ठेवली तर तुम्हाला क्लोनिंगच्या खुणा दिसतील, परंतु मी कॉमिक मोड सुरू करताच त्या दिसेनाशा होतील. आता फ्लॉवर पॉट बद्दल येथे थोडे काही करू. मला या पॉइंट पासून क्लोन करायला हवे. या झूम स्टेप मध्ये हे फार खात्रीलायक दिसत नाही, पण हे काम करेल वाटते. कॉमिक इमेजचे मुळात 3 भाग असतात. पहिला, तेथे रंग नसलेले काळे पॅचेस किंवा गडद पॅचेस आहेत, जे इमेजला रचना देते. नंतर तेथे लाईन्स आहेत, ज्या इमेजमध्ये स्वरूप आणि वस्तू निश्चित करतात. आणि नंतर तेथे रंग आहेत, आणि आपण पॅच सह ट्युटोरियल सुरू करू. आणि त्यासाठी मी ही लेयर दुप्पट करते आणि त्यास इंक नाव देते. मी थ्रेशहोल्ड टूल निवडून इमेजमध्ये क्लिक करते आणि इन्फो विंडोला इमेजमध्ये खेचते. तुम्ही पाहाल येथे इमेज काळी आणि पांढरी आहे. हे टूल इमेजला काळ्या आणि पांढऱ्यामध्ये विभागते. जर 82 च्या वेळी पिक्सेल फिकट असेल तर रेड, ग्रीन आणि ब्लूच्या एव्हरेज व्हॅल्यूचे एकीकरण पांढरे असेल. आणि जर लेव्हल 82 च्या खाली असेल तर ते काळे होते. आता आपण येथे पहिल्या समस्याच्या सामोरे जाऊ. जेव्हा मी या स्लाइडरला फिरविते तेव्हा परिणाम अधिक गडद होतो. येथील 129 ही व्हॅल्यू माझ्या चेहऱ्याचा डाव्या बाजूचा भाग, खांदा आणि पुतळासाठी छान होईल. येथे डोळ्यांसाठी हे छान होईल. आणि हे दुसऱ्या डोळ्यांसाठी. आता मला या इमेजसाठी वेगळी इंक लेयर वापरावी लागेल. चला तर इथे यासारख्या फिकट बाजूपासून सुरू करू आणि परत इमेज 100% वर जा. मी ही लेयर दुप्पट करते आणि थ्रेशहोल्ड टूल निवडून या स्लाइडरला खाली खेचते. पण त्याआधी मला सर्वात वरची लेयर अदृश्य करावी लागेल. ही व्हॅल्यू चेहऱ्याच्या या भागासाठी चांगली आहे असे वाटते. मी या लेयरची एक कॉपी बनवून त्यास दिसण्याजोगे करते. आणि आता मी या लेयरवर कार्य करीत आहे. मला येथे मध्यम टर्म्स पाहाव्या लागतील. चेहऱ्याचा हा भाग मला वाटते की हे चांगल्या प्रकारे कार्य करेल. त्यामुळे मी इमेजमध्ये पाहते.
पुतळा खूपच चांगला आहे. ही इमेज येथे एक चांगली व्याख्या आहे आणि माझ्या हाताजवळ अदृश्य असलेल्या लाईनला ऑप्टिकल इल्यूशन असे म्हणतात. हे चांगले आहे असे वाटते आणि यास इमेजमध्ये असायला हवे. आता मी येथे लाईन दृश्यास्पद करण्यासाठी थ्रेशोल्ड टूल निवडते. मी उजळ भागात पाहते. थोडासा स्पष्टपणा मिळविण्यासाठी मी यास थोडेसे वर स्लाइड करते. हे चांगले दिसते. आता माझ्याकडे इंक लेयरच्या 3 कॉपी आहेत. पहिली आहे इंक लाइट. सर्वात वरची लेयर इंक डार्क आहे आणि मध्यम लेयरला केवळ इंक असे नाव देऊ. आता तिन्ही लेयर्सकडे पहा आणि ठरवा की कोणत्या लेयरचा सर्वात जास्त उपयोग करायचा. मला असे वाटते इंक लेयर हा चांगला आधार आहे कारण हा खूपच फिकट आहे आणि हा खूपच गडद आहे. म्हणून या लेयरला तळाशी ठेवते आणि मी डार्क लेयर आणि लाईट लेयरवर लेयर मास्क जोडते. मी काळ्यामध्ये लेयर मास्क जोडते. हे पूर्णपणे पारदर्शक आहे. इथे सर्व काही अदृश्य होईल. जेव्हा मी लाईट लेयरच्या या लेयर मास्कवर पांढरे काढते तर त्यामध्ये इमेज प्रकट होते. मी नॉर्मल मोड आणि 100% ओपॅसिटी सह येथे ब्रश टूल निवडते. मला असे वाटते की मी दाट ब्रश वापरावा आणि प्रेशर सेन्सिटिव्हिटी साइज असावी आणि जेव्हा मी पृष्ठभागावर पेन दाबते बिंदू मोठे होतात. माझा फोरग्राउंड रंग पांढरा आहे. चला सुरू करू. चेहऱ्याची डावी बाजू उजळ असायला हवी. इमेजमध्ये झूम करण्यासाठी मी 1 दाबते. ब्रश खूप लहान असल्यामुळे मी यास थोडे वर स्केल करते. ते चांगले दिसते. पण कदाचित ते खूप तेजस्वी आहे. हे काळे किंवा पांढरे असायला हवे. म्हणून मी X की सह रंगावर जाते आणि पुन्हा इथे हे पेंट करते. पण मला असे वाटते की मी ही लेयर येथे सोडून पुढील लेयरला त्यावर ठेवू शकते. आता आपण रचना आणि भागाबद्दल अधिक चिंतित आहोत.
त्यामुळे मला येथे लाईन्स बद्दल विसरून केवळ येथे रचनाकडे पाहायला हवे. यास जसे आहे तसे ठेवा. मी दुसरी लेयर सहजपणे जोडू शकते. आणि आता मी पांढऱ्या रंगाने गडद भाग पेंट करते. मी इथे थोडे प्रकट करू शकते का ते पाहू. मला असे वाटते हे खूप आहे. मला चेहरा थोडा जास्त गडद करायचा आहे. आणि इथे देखील. हे खूप गडद झाले आहे. येथे काही कार्य अजूनही आहे, पण मी त्यास येथे सोडेन आणि मी याकडे पुढील स्टेप लाईन्स सह केल्यानंतर बघेन आणि नंतर मी येथे ऍडजस्ट करू शकते. यास थोडे उजळ असायला हवे. आपण तेथे एडिट कडे पाहू. या स्टेप मध्ये मला काही लाईन जोडाव्या लागतील. असे बॅकग्राउंड लेयर दुप्पट केल्याने तसेच त्यास सर्वात वर ठेवून आणि लाईनला नाव देऊन केल्या जाऊ शकते. विविध रंग दरम्यानच्या लाईन या काठ आहेत. मी फिल्टर्स वर जाते. नंतर येथे एज डिटेक्ट आहे आणि येथे आपल्याकडे गॉसियन एज डिटेक्टचा फरक आहे. संबंधित स्लाइडर रेडियस आहे आणि जर तुम्ही संख्या कमी कराल तर लाईन्स बारीक होतात आणि जर तुम्ही संख्या वाढवाल तर लाईन्स विस्तीर्ण होतील आणि तुम्हाला इमेज मध्ये अधिक सविस्तर माहिती मिळेल. मी जवळजवळ 10 पसंत करेल, पण मी 30 पसंत करू शकते आणि नंतर नक्की मला कुठे थांबायचे आहे हे मी ठरवू शकते. आणि जेव्हा मी 30 वर जाते तर मला काठ मिळत नाही परंतु क्षेत्र मिळते आणि 12 येथे हे देईल. आणि मला असे वाटते की मी 10 वर स्थिरावेल. मी या लेयरच्या लेयर मोडला मल्टीप्लाय मध्ये सेट करते आणि वाढत्या रंगासाठी नंतर मला इमेज मध्ये पांढरा रंग कमी करावा लागेल. आता आपण हे तपासू की आतापर्यंत हे आपल्याला बरोबर मिळाले आहे की नाही. त्यामुळे मी लाईन्स लेयर चालू आणि बंद करेल आणि तुम्ही येथे पाहाल जेव्हा लाईन्स लेयर चालू असताना तेथे काही व्याख्या आहे. आणि आता मी डार्क इंक लेयर डिसिलेक्ट करते आणि लाइट इंक लेयर ठेवते. रचना जी मला यामध्ये माझ्या डार्क इंक लेयर सह हवी होती ती लाईन्स लेयर मध्ये दृश्यमान आहे. त्यामुळे मी डार्क इंक लेयरला बंदच ठेवेल. इथे या लेयर्सना एकत्र करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. मी यास जसे आहे तसे ठेवेल जेणेकरून मी काहीतरी बदल करू शकते आणि ती अंतिम इमेज असेल. पुढील स्टेप मी म्हणल्याप्रमाणे मला येथे पांढरे चॅनल कमी करावे लागेल आणि ते लेव्हल्स टूल द्वारे करता येते. आणि मी
लेव्हल 240 पर्यंत कमी करते. जेव्हा मी ही लेयर बंद करते तेव्हा तुम्ही माझ्याकडे एक करडी बॅकग्राउंड आणि येथे यामध्ये थोडीशी रंगांची माहिती पाहू शकता. इमेजमध्ये रंग मिळविण्यासाठी मी बॅकग्राउंड लेयर कॉपी करते आणि त्यास कलर नाव देते आणि त्यास सर्वात वर ठेवते आणि लेयर मोडला कलर मध्ये सेट करते. पण हे चांगले दिसत नाही, त्यामुळे मी मोड बदलली पाहिजे. येथे यामध्ये इमेजला थोडासा रंग आला आहे, पण मला अधिक सॅच्युरेशन हवे आहे, त्यामुळे मी पुन्हा बॅकग्राउंड लेयरची कॉपी बनविते आणि त्यास सॅच्युरेशन नाव देते. लेयर मोडला सॅच्युरेशन मध्ये सेट करते. मला वाटते की सॅच्युरेशन मोड आधीच कार्य करत आहे आणि परिणाम खूप चांगले आहेत. रंगामध्ये अधिक समतोलपणा असायला पाहिजे आणि हात कॉमिक वाटत नाहीत. मी पाहते की ते कुठून येते, तर मी आता हे स्लाइडर्स वापरून पाहते. सॅच्युरेशन सह खाली जाताच हे थोडे समतोल होते आणि अधिक पाण्याच्या रंगासारखे दिसते. तर हा आहे एक विचित्र परिणाम. तर आता मी येथे या लेयर्ससह कार्य करण्यास सुरू करू शकते. तर मी लाईन्स लेयर बंद करते आणि तुम्ही येथे पाहाल की हे लाईन्स पासून मिळालेले परिणाम नसून हे कलर्स आणि सॅच्युरेशन पासून मिळालेले परिणाम आहे. आता मी काही ऍडजस्टमेंट करू शकते कारण माझ्याकडे अजूनही काही लेयर्स आहेत. मला चेहरा फिकट हवा आहे, म्हणून मी इंक लाईट लेयर निवडते. पांढऱ्या फोरग्राउंड रंगासह एक ब्रश निवडते. मी इमेज मध्ये झूम करते. ब्रश आकार कमी करा आणि त्यास थोडेसे स्केल करून आता मी येथे डोळा रंगविण्यासाठी सुरू करते. हे खूप आहे. हे चांगले दिसते. आता मी या भागात पेंट करते. हे खूप आहे. तुम्ही कल्पना करू शकता की तेथे खूप सुधारणा होऊ शकते, जी तुम्ही या भागास बदलून इमेजमध्ये करू शकता. हे ठीक आहे. तुम्ही येथे भरपूर बदल करू शकता आणि मी योग्य ट्रॅकवर आहे की नाही हे मला माहित नाही, पण आतापर्यंत हे मला आवडले. आपण आणखी काय करू शकतो ते पाहू. पहिली गोष्ट, आपण लाईन्स ऐवजी विविध लेयर्स वापरू शकतो. त्यामुळे मी लाईन्स लेयर बंद करते
आणि मला खूप विचित्र रंग मिळाले आहेत कारण आता माझ्याकडे पुन्हा एक पांढरे बॅकग्राउंड आहे. तर येथे दुसरी लेयर जोडा आणि त्यास व्हाईट मध्ये सेट करा आणि मल्टिप्लाय मोड वापरा आणि त्यास 240 करड्यासह भरा. आता मला येथे माझ्या लाईन्ससह जवळजवळ समान इमेज मिळाली आहे. मी त्यास चालू करते. माझ्याकडे लाईन्सची माहिती येत आहे. पण हे कॉमिक परिणाम अजूनही तेथे आहे आणि कोणता चांगला आहे मी पाहू शकते. चला काही भिन्न युक्त्या करण्याचा प्रयत्न करू. मी कलर आणि सॅच्युरेशन लेयरला दुप्पट करून त्यासह काहीतरी करते. येथे मी इमेज पासून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करते. फिल्टर्स, ब्लर आणि गॉशन ब्लर वर जा. आणि आता मी येथे एक व्हॅल्यू निवडते जी मला चांगला परिणाम देईल. तुम्ही पाहता की रंग थोडे नितळ झाले आहेत. चला यास सॅच्युरेशन वर ही कॉपी करू. फिल्टर्स, रिपीट गॉशन ब्लर वर जा. आणि आता माझ्याकडे समतोल रंगासह खरोखर समतोल इमेज आहे. त्यामुळे मी मूळ कलर चालू करते आणि मला येथे एक विचित्र परिणाम मिळतो. चला या लेयरचे नाव बदलून सॅच्युरेशन ब्लर्ड आणि कलर ब्लर्ड करू. जर मी ब्लर्ड सॅच्युरेशनला अनब्लर्ड कलरसह एकत्रित करेल तर मला येथे थोडे विचित्र दिसणारे काही रंग मिळतील. मला ते आवडेल जर ते विशेषतः नाकावर नसतील तर पुन्हा यास चालू केल्यास मला येथे हा परिणाम मिळाला आहे. तुम्ही कल्पना करू शकता जर तुम्ही ब्लरिंग कमी कराल तर तुम्हाला एक सविस्तर माहिती मिळेल. हे एक खरे मंच आहे. तुमच्याकडे येथे भरपूर शक्यता आहेत जसे की काय करावे, हे कसे करावे, कशाने ठीक करावे. हे करणे खरोखर गमतीदार आहे. मूळ ट्युटोरियलच्या लेखकाने एक फार मोठे काम केले आहे. मी या इमेजच्या दोन्ही आवृत्त्याने फार काही आनंदी नाही. मला येथील रचना, फूल, पुतळा आणि हे भांडे आवडले. मला हाताजवळील आणि चेहऱ्यामधील सर्वच बारीक सारीक गोष्टी आवडल्या नाही. यास थोडे अधिक समतोल असायला हवे होते. ब्लड चालू असेल तर मला चेहऱ्यातील आणि हात जवळील बारीक सारीक गोष्टी आवडतात. पण मला फूल आवडत नाही जे पूर्णपणे ब्लड आहे. तर मी आता दोन इमेजेसला एकत्रित करू शकते आणि मी कलर ब्लर्डने सुरू करेल कारण मला सॅच्युरेशन ब्लर्ड पेक्षा कलर ब्लर्डचा एकूण देखावा आवडला.
पण मी सर्व लेयर्स चालू करते आणि सॅच्युरेशन ब्लर्ड आणि कलर ब्लर्ड मध्ये लेयर मास्क जोडते आणि मी पूर्णपणे पारदर्शक काळे लेयर मास्क जोडते आणि आता मी सॅच्युरेशन लेयर मास्क वर कार्य करण्यास सुरू करेल. त्यामुळे मी माझा फोरग्राउंड रंग म्हणून पांढरा निवडते आणि येथे पेंट ब्रश निवडते. आता मी पेंटिंग सुरू करते. मी इमेजमध्ये त्या भागात अति पेंट करते जेथे मला थोडा अधिक समतोलपणा हवा आहे. हे थोडेसे विचित्र दिसेल कारण कलर लेयर चालू आहे. आता मी Shift Ctrl A दाबून सर्व काही निवडते आणि त्यास Ctrl C ने कॉपी करते. इमेज मध्ये जा आणि Ctrl V दाबा आणि फ्लोटिंग सिलेक्शन वर क्लिक करा आणि Ctrl H सह किंवा अँकर लेयर सह येथे माझ्याकडे माझी कॉपी आहे. तुम्ही या लेयर मास्कलाही कॉपी करू शकता आणि मला वाटते मी ही इमेज इथेच सोडेन. मला वाटते की हे छान उदाहरण आहे आणि शेवटी मी या स्लाइडर्स सह थोडेसे कार्य करेल. चला याचे पुनर्विलोकन करू. प्रथम तुम्ही इमेज लेयर कॉपी करा आणि थ्रेशहोल्ड टूल सह एक इंक्ड इमेज बनवा. जो भाग तुम्हाला काळा किंवा खूप गडद हवा आहे तो पहा. नंतर पुन्हा मूळ इमेज कॉपी करा आणि एज डिटेक्ट फिल्टरने लाईन लेयर बनवा आणि नंतर लेयर मोडला मल्टीप्लाय मध्ये सेट करा. या लेयर मध्ये लेव्हल्स टूलने पांढऱ्याला करड्यामध्ये 240 पर्यंत कमी करा. नंतर पुन्हा मूळ इमेज कॉपी करा आणि कलर लेयर बनवा. कलर मोडला कलर मध्ये सेट करा आणि अखेरवेळी पुन्हा एकदा मूळ इमेज कॉपी करा आणि सॅच्युरेशन लेयर बनवा आणि येथे लेयर मोडला सॅच्युरेशन मध्ये सेट करा. आता तुम्ही भिन्न लेयर्स किंवा समान लेयर्सच्या ओपॅसिटी सह कार्य करू शकता. केवळ कार्य करा आणि परिणाम चांगले मिश्रित आहेत परंतु काही आकर्षक आहेत. अधिक माहितीसाठी कृपया meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.